आदाब नाजरीन, आप देख रहे हैं उर्दू दुनिया का नंबर 1 न्यूज़ चैनल जी सलाम। आपसे मुखातिब हूं मैं शाहबाज। बुलेटिन की शुरुआत करेंगे कोरोना वायरस की खबर के साथ। कोरोना वायरस के सबब सबसे ज़्यादा मामले में महाराष्ट्र के अंदर ये मामले सामने आए हैं और लॉकडाउन के बावजूद लोग सड़कों पर हैं। इसी के मद्देनजर पूरे महाराष्ट्र में कर्फ्यू नाफिज कर दिया गया है। सीएम उद्धव ठाकरे ने कहा है कि लोग बात नहीं मान रहे थे, इसलिए मजबूर होकर कर्फ्यू नाफिज करना पड़ रहा है। महाराष्ट्र में अब तक कोरोना वायरस के 86 मरीज सामने आ चुके हैं। उद्धव ठाकरे ने कहा है कि इतवार को हमने रियासत के बॉर्डर सील कर दिए हैं, अब हम जिलों के भी बॉर्डर सील कर रहे हैं। हम उन जिलों में कोरोना नहीं फैलने देंगे जो अभी तक गैर मुतासिर है। सीएम उद्धव ठाकरे ने बताया है कि ग्रोसरी, दूध, बेकरी, मेडिकल स्टोर जैसी जरूरी दुकानें खुली रहेंगी, लेकिन लोगों को घबराने की जरूरत नहीं है। महाराष्ट्र राज्याच्या सीमा ह्या आपण सील केल्या, म्हणजे इतर राज्यातून आणि इतर राज्यात होणारी जी काही ट्रेन सेवा असेल, बस सेवा असेल, इतर जी काही वाहतूक असेल, फक्त जीवनावश्यक वस्तू यातून अर्थातच वगळल्या गेलेल्या आहेत, पण त्या वाहतुकीवरती आपण बंधनं आणली। आज आपण आंतरजिल्हा म्हणजे जिल्ह्याच्या सीमा सुद्धा सील करतो आहोत। याचं कारण असं की सुदैवाने अजूनही महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे किंवा काही ठिकाणं अशी आहेत की तिथे हा विषाणू पोहोचलेला नाहीये। या जागा आपल्याला पहिल्या प्रथम सुरक्षित ठेवायच्या आहेत। जिथे हा पोहोचलेला नाहीये तिथे तो पोहोचू द्यायचा नाहीये, आणि जिथे हा पोहोचलेला आहे त्याला तिथल्या तिथे आपल्याला खतम करायचं आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात ही वाहतूक आपण आज बंद करतो आहोत। या वाहतूक बंदीमध्ये साहजिकच आहे खाजगी वाहनं आली, बसेस आल्या, इतर काही गोष्टी आल्या। आता ह्या सगळ्या बंधनाच्या जगात किंवा बंधनाच्या युगात हे काही काळापुरतंच युग आहे, काही काळापुरतंच हे दिवस आहेत। ही काय सर्वदा आपल्यावरती बंदी नाहीये, पण त्याच्यात नेमकं काय उघडं राहील? मी आपल्याला सर्वांना कल्पना दिलेली आहे की जीवनावश्यक वस्तू म्हणजे त्याच्यामध्ये अन्नधान्य आलं, औषधं आली, औषधं बनवणारे कारखाने आले, त्यांची वाहतूक करणारी आपली मालवाहतूक योजना असेल किंवा धनधान्य किंबहुना औषधं आणि जीवनावश्यक वस्तू यांची ने-आण करणारी वाहतूक आली, हे सगळं उघडं राहील। बेकरी उघडे राहील, पशुखाद्य त्याची दुकानं उघडं राहतील। अनेक जणांकडे शहरामध्ये पाळीव प्राणी आहेत, त्यांच्याबद्दलची सुद्धा जी काही दुकानं आहेत त्यांच्या संबंधित ती उघडे राहतील, त्यांची खाद्य मिळण्याची दुकानं उघडे राहतील, त्यांचे दवाखाने उघडे राहतील। एकूणच ज्याला आपण जीवनावश्यक म्हणतो त्या सर्व गोष्टी या उघड्या राहतील। आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाहीये।